ऑफिसच्या डब्यासाठी आज एक खास रेसिपी मी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे भरली भेंडी. तर ऑफिसचा डबा तर आहेच, पण लहान मुलांनाही भरली भेंडी तितकीच आवडते. त्याचबरोबर ही भरली भेंडी बनवण्यासाठी एक खास पदार्थ मी याच्यामध्ये वापरलेला आहे. तर तो कोणता आहे हे नक्की जाणून घ्या. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत जरूर बघा. तर अशी ही चटपटीत भेंडी कशी बनवायची ते आपण बघूयात. तर यासाठी इथे मी सगळी जी भेंडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर भेंडी आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे, त्याला पाणी राहिलं नाही पाहिजे. आणि या भेंडीचा जो पुढचा आणि मागचा भाग आहे तो मी आधी कट करून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला मध्यम साईजचे तुकडे करायचे आहेत. एकदम मोठे पण नाही आणि एकदम लहानही नाही, असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तसंच मधोमध भेंडीला चीर पाडून घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. अशा प्रकारे सगळी भेंडी मी इथे चिरून घेतलेली आहे. सगळी भेंडी चिरून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी एक मिश्रण तयार करायचं आहे. तर यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला इतर मसाले घालायचे आहेत. तर सगळ्यात आधी इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी. त्याचबरोबर इथे धनेपूड टाकायचे आहे 1 चमचा. त्यानंतर गोडा मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भेंडीला चटपटीतपणा आणण्यासाठी इथे मी खास पदार्थ टाकणार आहे, तो म्हणजे चाट मसाला. तर इथे मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. पण जर मी म्हणते त्याप्रमाणे जर तुम्ही चाट मसाला टाकला तर भेंडी एकदम चटपटीत बनते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मिश्रणाला थोडंसं बाइंडिंग आणण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामुळे आपण जो बनवलेला मसाला आहे तो भेंडीमध्ये व्यवस्थित लागला जातो आणि अजिबात भेंडीतून बाहेर पडत नाही आणि छान अशी भेंडी तयार होते. तर इथे मी आता तेल टाकून मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता आपण इथे भेंडी भरायला सुरुवात करूया. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की भेंडी भरून ती बनवायची म्हणजे टिफिनसाठी फार वेळ होतो. तर अशा वेळेस तुम्ही ही भेंडी जी आहे ती आदल्या दिवशी भरून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त परतून आपल्याला डब्याला तयार करायचं आहे. किंवा तुम्ही याचं जे स्टफिंगचं जे मिश्रण आहे ते तुम्ही आदल्या दिवशी बनवू शकता. तर अशा प्रकारे ही भेंडी जी आहे ती तुम्ही टिफिनसाठी अगदी कमी वेळात बनवू शकता. तर आता तुम्ही इथे बघत असाल तर मिश्रण मी इथे भेंडीमध्ये दाबून असं भरलेलं आहे. एकदम जास्तही भरायचं नाही आहे आणि कमीही भरायचं नाही आहे. तर हे या प्रकारे इथे मी भेंडी भरून तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळ्या भेंड्या इथं भरून आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याला फोडणी देऊया. भेंडी परतण्यासाठी इथे मी पसरट तवा घेतलेला आहे, ज्यामुळे भेंडी भाजायला सोपं जातं. तर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता व्यवस्थित सगळ्या तव्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर भेंडीचा जो काप केलेला मधला भाग आहे मसाला भरलेला तो बरोबर तेलावर ठेवून भेंडी आपली सगळी याच्यावर ठेवून द्यायची आहे एक एक करून. तर या पद्धतीने इथे मी सगळी भेंडी या तव्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर बरोबर 5 मिनिटांनीच आपल्याला भेंडी हलवायची आहे, तोपर्यंत भेंडी हलवायची नाही आहे. तर इथं 5 मिनिटानंतर मी ही भेंडी पूर्ण परतून घेतलेली आहे आणि त्याची खालची बाजू वर करून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे ही भेंडी आपल्याला आणखीन 5 मिनटं तशीच ठेवून द्यायची आहे आणि भेंडीवर आपल्याला झाकण टाकायचं नाही आहे. जर भेंडी झाकली तर मात्र याचा जो हिरवागार रंग असतो तो कमी होतो, त्यामुळे भेंडीवर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. तर सगळी भेंडी मी इथे व्यवस्थित पसरून ठेवलेली आहे. तर पुन्हा 5 मिनिटांनी आपल्याला ही हलवायची आहे. पुन्हा 5 मिनिटांनंतर भेंडी मी इथं परतून घेतलेली आहे.
आता तुम्ही इथे बघू शकता भेंडी आपली व्यवस्थित बनून तयार झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. आणि आता याच स्टेजला आपल्याला हा जो राहिलेला मसाला आहे तो सगळा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं आपल्याला भेंडी जी आहे ती परतून घ्यायची आहे. तर ही सगळी भेंडी तयार व्हायला साधारण 15 मिनिटं लागतात आणि मध्यम आचेवर मी ही भेंडी परतून घेतलेली आहे. आता ही भेंडी तयार झालेली आहे तर ती आपण आता बाउलमध्ये सर्व करूया. तर बघितलं तुम्ही इथं भेंडी किती कमी वेळात बनून तयार झालेली आहे आणि एकदम छान टेस्टी अशी रेसिपी आहे टिफिनसाठी द्यायला. तर तुम्हीही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि सारिकाज देशी विदेशी पदार्थाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.